श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. वर्ष 2026 मधील अत्यंत दुर्मिळ अशी अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सध्या सुरू आहे. या पवित्र महिन्यामध्ये येणारी सर्वात पहिली आणि महत्त्वाची एकादश म्हणजेच कमला एकादशी आहे, जिला आपण पद्मिनी एकादशी सुद्धा म्हणतो. उद्या 27 मे रोजी कमला एकादशी आहे, जिला आपण पद्मिनी एकादशी सुद्धा म्हणत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सामान्यतः वर्षामध्ये 24 एकादशी येतात आणि या 24 एकादशीपेक्षा तब्बल 1000 पटीने अधिक प्रभावशाली मानली जाणारी एकादशी आहे कमला एकादशी. कारण की हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. आजकाल यूट्यूबवर हा धागा बांधा आणि रात्रीतून करोडपती व्हा असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. पण आपल्या डिजिटल हेल्पलाईन चॅनलचा उद्देश तुम्हाला कोणत्याही अंधश्रद्धेमध्ये अडकवणे हा नसून त्यामागील अचूक ज्योतिषशास्त्र, वास्तुनियम आणि व्यावहारिक सत्य तुमच्यासमोर मांडणे हा आहे. आज मी तुम्हाला उद्याच एकादशीला तुळशीजवळ करण्यात येणारे 1-2 उपाय सांगणार आहे. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष कसे शांत होऊ शकतात आणि घरामध्ये सुख समृद्धी कशी आणू शकतात. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे एकही सेकंद न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुळशीला एवढे मोठे स्थान ज्योतिषशास्त्रामध्ये का आहे? कारण की प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह असतो आणि बुध ग्रह हा आपल्या बुद्धीचा, व्यवसायाचा आणि धनाची आवक नियंत्रण करणारा ग्रह मानला जातो. आणि शास्त्रानुसार प्रामुख्याने तुळशीवर बुध ग्रहाचा थेट प्रभाव असतो. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप हिरवेगार आणि प्रसन्न असते त्या घरातील सदस्यांचा बुध ग्रह अत्यंत बलवान असतो. आणि दुसरीकडे भगवान विष्णूला अतिशय प्रिय अशी वनस्पती तुळशी माता आहे. भगवान विष्णू हे गुरु ग्रहाचे कारक आहेत, जे वैवाहिक सुख, भाग्य आणि भाग्योदय ठरवतो. म्हणूनच जेव्हा आपण एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष सेवा करतो तेव्हा आपल्या कुंडलीमधील बुध आणि गुरु हे दोन्ही राजयोग देणारे एकच ग्रह एकाच वेळी मजबूत होतात. चला तर मग पाहूया उद्या आपल्याला एकादशीच्या दिवशी अशा कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येऊ शकतो. उद्या सकाळी लवकर उठून तुळशीला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर पिवळा सुती धागा असेल तर उत्तम, पण नसेल तर तुमच्याकडे पांढरा सुती धागा असेल त्यावरती थोडीशी हळद लावायची आहे आणि तो धागा पिवळा करायचा आहे. त्यानंतर हा धागा उजव्या हातावरती घ्यायचा आहे आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जप करून झाल्यावर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो धागा तुळशीला बांधायचा आहे. पण लक्षात ठेवा, हा धागा अतिशय सावकाशपणे खोडाजवळ बांधायचा आहे. आता यामागील ज्योतिषशास्त्र काय सांगतं? पिवळा रंग हा गुरुग्रहाचे प्रतीक आहे. सुती धागा हा राहू केतूच्या दोषांना शांत करतो. आणि जेव्हा आपण हा धागा तुळशीला अर्पण करतो तेव्हा आपल्या कुंडलीमधील बुध आणि गुरु एकत्र येऊन मजबूत होतात आणि याचमुळे आपल्याला व्यवसाय आणि नोकरीमध्ये जर मंदी असेल तर ती दूर होते आणि धनलाभाच्या प्रगतीकडे आपण वळले जातो. पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हा धागा फक्त एक प्रतीक आहे. खरा चमत्कार तुमच्या मनामधील शुद्ध भावना व त्यानंतर तुम्ही तुमच्या कामामधून करणारे कष्ट यातून असते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही हा धागा बांधता तेव्हा एका दिवसामध्ये करोडपती होताल असं समजू नका. तुम्हाला मेहनत करायची आहे, परंतु या गोष्टी केल्यामुळे आपला देवावर विश्वास बसतो आणि सकारात्मकता येते आणि आपल्या कामामध्ये नक्कीच यश येते. यानंतर दुसरा तुम्हाला उपाय करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीजवळ तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या पंक्तीमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. पण लक्षात ठेवा, दिवा लावताना त्याचं मुख हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असलं पाहिजे. पण यामागील वैज्ञानिक आणि वास्तुतथ्य काय सांगतं हे आपण समजून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशा ही देवांची दिशा मानली जाते. गाईचं तूप आणि हळद जेव्हा दिव्याच्या अग्नीसोबत एकत्र जळतात तेव्हा त्यामागून निघणारे सूक्ष्म वायू हवेतील वातावरणातील नकारात्मकता दूर करते आणि जंतूंचा नाश करते. यामुळे घरातील आजारपण कमी होते आणि मानसिक शांतता लाभते. अनेक जणी जेव्हा दिवा लावतात तेव्हा तो थेट जमिनीवर ठेवतात, पण असं न करता ज्योतिषशास्त्रामध्ये याची अचूक माहिती सांगितलेली आहे. जेव्हाही तुम्ही दिवा लावता मग तो देवासमोर असू द्या,
उंबऱ्यासमोर असू द्या किंवा तुळशीजवळ असू द्या, जेव्हाही तुम्ही दिवा लावता त्या दिव्या लावण्याच्या ठिकाणावर सर्वात प्रथम तुम्हाला अक्षदा ठेवायच्या आहेत. अक्षदा म्हणजेच तांदूळ, कारण की तांदळाला चंद्रग्रहाचे प्रतीक मानलेलं आहे, म्हणजे शुद्धतेचे प्रतीक मानलेलं आहे. चंद्र हा आपल्या मनाचा कारक असतो आणि यामुळे जेव्हाही तुम्ही दिवा लावता तेव्हा पूर्वी त्यावरती अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला तिथे दिवा अर्पण करायचा आहे. यामुळे काय होतं, घरातील सदस्यामध्ये विनाकारण वादविवाद होत नाहीत आणि वादविवाद मिटतात सुद्धा. विनाकारण पैसा खर्च होत नाही, योग्य ठिकाणी पैसा खर्च होतो. यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही देवघरामध्ये उंबऱ्यावरती किंवा तुळशीजवळ दिवा लावता तेव्हा त्यापूर्वी अक्षदा ठेवायला विसरू नका. आता यानंतर तिसरा आणि अतिशय सोपा उपाय आहे, तो म्हणजे उद्या एकादशीच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे. सकाळी जेव्हा आपण तुळशीला पाणी अर्पण करतो यासोबतच तुम्हाला हा सुद्धा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, थोडंसं कच्चं दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. लक्षात ठेवा, हे दूध उकळलेलं नसावं किंवा नासलेलं सुद्धा नसावं. तुम्हाला स्वच्छ आणि ताजं कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता आणि हे आपल्याला तुळशीच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे. आता यामागचं कारण काय आहे, दूध हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर घरामध्ये महालक्ष्मी योग निर्माण होतो आणि कर्जाच्या समस्यामधून मार्ग मिळण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला हे छोटे छोटे उपाय उद्याच एकादशीच्या दिवशी नक्की करायचे आहेत. आता मैत्रिणींनो, हे झाले छोटे छोटे उपाय, परंतु त्यासोबतच अशाही काही गोष्टी असतात की त्या करायच्या नसतात. कारण की चुकीच्या पद्धतीने केलेली पूजा कधीही विपरीत परिणाम देत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, हे उपाय करण्याबरोबरच तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. तर पहिली गोष्ट आहे, एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने कधीही तोडू नयेत. जर पूजेसाठी तुम्हाला पानेच हवे असतील तर ते आदल्या दिवशी तुम्हाला तोडून ठेवायचे आहेत. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुळशीच्या रोपाला कधीही स्पर्श करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट आहे, आणि ही खूप महत्त्वाची आहे, कोणतीही सेवा तुम्ही जेव्हा करता तेव्हा मनामध्ये कोणाबद्दलही मत्सर, राग किंवा संशय नसावा. पूर्ण श्रद्धेने आणि शांतचित्तेने तुम्हाला सेवा करायच्या असतात, तरच तुम्हाला अनुभव येत असतो. मैत्रिणींनो, तुम्ही कोणताही उपाय जेव्हा श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने करता तेव्हा तुम्हाला यश येते. कारण की आपणही जाणतो की एका दिवसामध्येच कोणी करोडपती होत नाही, पण त्यासाठी आपल्याला छोटे छोटे जर चमत्कार हवे असतील तर आपल्या मनामध्ये पूर्णपणे श्रद्धा असायला हवी. जेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते, हा आत्मविश्वास आपल्याला आपली नोकरी, व्यवसायात अधिक कष्ट करायला उमेद देत असतो. कष्ट आणि सकारात्मक विचार एकत्र आले की यश हे नक्की मिळत असतं. आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला माझा छोटा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.